नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण आलेलो आहोत बोर्डा या गावामध्ये हरिभाऊ शिंदे यांच्या शेतामध्ये, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव या गावामध्ये आलेलो आहेत आपण. या शेतकऱ्यांनी एक 1.5 एकरचा प्लॉट हा केळीचा केलेला आहे. हे केळीची एक 3 ते 3.5 महिन्यामधली आपण परिस्थिती पाहू शकताय. आपल्या भागामध्ये आता भरपूर केळी होत आहे. मराठवाड्यामध्ये दुष्काळी भाग समजल्या जाणाऱ्या या आकांक्षी जिल्ह्यामध्ये धाराशिव, बीड आणि लातूर या 3 जिल्ह्यांची ओळख म्हणून आपल्याला सांगितलं जातं. या केळीच्या प्लॉटवरती आपण आलेलो आहे. आपल्यासोबत आज शेतकरी खुद्द आहेत. बाबा त्यांनी म्हणजे काय केलेलं आहे की रोप बुकिंग करणे किंवा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत योजना घेऊन ह्या केळीसाठी पूरक म्हणजे जी काही निधी येतोय शासनाकडून त्याच्यासाठी एक ॲप्लिकेशन देऊन त्यांना निधी मंजूर होऊन त्यांनी हे केळीचं लागवड केलेलं आहे. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे की हे आंतर म्हणजे पाणी देण्यासाठी हे ठिबक जे आहे ते सिंगल म्हणजे एक प्लेन लेटरमध्ये काय करतो आपण की एक ड्रिचिंग ज्या पद्धतीनं आपण करतो त्याच पद्धतीनं ड्रिपर एक असा विषय येतोय की बाबा रोपांची एक साईज किंवा अंतर त्याच्यामधलं कमी जास्त असू शकतं. त्या कमी जास्त अंतरामध्ये त्यांनी ड्रिप पण केलेलं आहे. त्याच्यामध्ये आज आपल्यासोबत हे शेतकरी आहेत. शेतकऱ्यांना आपण विचारूयात की बाबा नेमका विषय काय होतो की बाबा लागवड आपण करतो मराठवाड्यामध्ये किंवा फळपीक हे लागवड करतो, त्याच्यामध्ये अडचणी काही येऊ शकतात. आपण काय करतो प्रत्येकाची सक्सेस स्टोरी पाहतो. सक्सेस स्टोरीमध्ये काय होतं की बाबा मला एक 20 लाख भेटले, 30 लाख भेटले, 40 लाख भेटले, हे लाखावरती जे विषय येतात ते आपण आज म्हणजे विषय काय होतो की बाबा त्याच्या पाठीमागं शेतकऱ्याचं स्ट्रगल काय आहे किंवा शेतकऱ्याने त्यासाठी किती त्याचं म्हणजे जीवपणाला लावून किंवा अशा पद्धतीनं केळी आणणं किंवा त्याच्यामध्ये आपण बघू शकतो किंवा आंतरमशागत कुठल्या पद्धतीनं केली जाते त्याच्यासाठी आपण आज स्वतः शेतकऱ्यांकडे आलेलो आहे. हे केळीचं झाड पाहू शकताय की आपण कशा पद्धतीनं आलेलं आहे किंवा याच्यामध्ये रोग काय येऊ शकतो किंवा आपण लागवड केल्यापासून मर किती पट येऊ शकते आपण शेतकऱ्यांना डायरेक्टली जाणून घेऊयात. नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा. बाळासाहेब हरिभाऊ शिंदे. हे बाळासाहेब हरिभाऊ शिंदे आहेत, राहणार बोर्डा. बोर्डाचे शेतकरी आहेत. आपण हे रोप कुठून घेतलेलं आहे? पुण्याहून घेतलं. पुण्यावरून कुठून म्हणजे ट्रस्ट मार्फत. हे ट्रस्ट मार्फत यांनी रोप घेतलेले. टोटल हे 1.5 एकरच्या प्लॉट साठी किती रोप लागले तुम्हाला? 2000. यांना 1.5 एकरचा प्लॉट हा जो लागवड दिसतोय आपल्याला आपण व्हिडिओ मध्ये जो बघताय त्यासाठी एक 2000 रोपं लागले. त्यांनी म्हणजे हे लागवड करून किती दिवस झालेले? 3-4 महिने झाले असते. 4 महिने झाले. आपल्या लागवड केल्यापासून आता एक 3.5 ते 4 महिने झालं म्हणताय तुम्ही. त्याला नेमकं अडचणी काय काय आल्या तुम्हाला? काही नाही, फक्त पावसाची अडचण आली. म्हणजे पाणी जास्त झालेलं आहे. पाणी जास्त झाल्यामुळे काय झालंय आपण बघू शकताय. हे केळीचं झाड आहे. केळीच्या झाडामध्ये हे आपण असं मर लागल्यासारखं म्हणजे केळीला काय झालं की बाबा कमी वयामध्ये जास्त पाणी मिळालंय. आता हे केळीचं झाड आहे किंवा हे केळीचं झाड आहे, ह्या दोन्ही मध्ये जे आहे हे यांनी काय केलंय की जे तूट असते आपल्या फळबाग लागवडमध्ये ह्या तूटमध्ये हे रोप लावलेलं आहे. म्हणजे आपल्याला मूळतः नर्सरीकडून याच पद्धतीने एवढंच रोप मिळतं. हे शेतकरी मशागत करून किंवा प्रत्येक झाडाची काळजी घेऊन हे रोप एवढं करतात 3.5 ते 4 महिन्यामध्ये. फक्त हे जे दिसतं आपल्याला म्हणजे प्रत्येक वेळा आपण व्हिडिओमध्ये बघतो की चकाकीची रोप असतात किंवा त्याच्यामध्ये ते कुठलंही असं म्हणजे पांढऱ्या कलरचं रोग किंवा हे असं मर लागल्यासारखं दिसत नाही. हे आपण बघू शकता की हे जे मर लागली हे पाऊस म्हणजे आपल्याला या वर्षामध्ये काय झाले की मे पासून पाऊस लागलेला आहे. मे ते आतापर्यंत कुठल्याही ऊसाला किंवा केळी असेल किंवा कुठलंही पीक असेल जे की आपण पाण्यावरती अवलंबून असतं त्याच्यासाठी आपण पाणी दिलेलं नाही. हे पाणी जास्त झाल्यामुळं अशा पद्धतीनं रोग येतात किंवा आपण शेतामधून विहिरीचं असेल किंवा बोरचं असेल हे ड्रीपद्वारे वॉटर सोल्युबल खत असतील किंवा पाणी असतील हे सोडते वेळेस आपण अशी काळजी घ्यायला पाहिजे किंवा केळीचं पाण्याचं प्रमाण किती पाहिजे आपण जर त्यांना विचारलं बाबा आता त्यांचं म्हणणं काय की पाऊस जास्त झाल्यामुळं हे केळीला असे मर लागल्यासारखं म्हणजे जी की तुटाळ ह्यांनी असे लहान लहान रोपं दिसत आहे आपल्याला. हे लहान रोपं जे आहेत ते तुटाळ पद्धतीनं लावलेले आहेत की तिथं त्या रोपांची मर झालेली आहे की पाण्याचं प्रमाण जी जास्त झालेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला हा मर रोग हा दिसून येतो. आणि ह्या केळीवरची जी हे असं अशा पद्धतीनं दिसतंय आपल्याला
एक चांगला प्लॉट कशा पद्धतीने आणला पाहिजे ह्याच्यामध्ये काय होतं किंवा निसर्गावरती प्रत्येक आपली मराठवाड्याची शेती अवलंबून आहे. आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर त्यांचं सगळं म्हणजे टाईम टू टाईम आहे. त्यांचा ऊसाचा जो म्हणजे उत्पन्नाचा रेशो आहे किंवा 80 टन झाला 100 टन झाला एकरी, पण तसं आपण मराठवाड्यामध्ये गणतीच करू शकत नाही. तरी आमचा शेतकरी हे काबाड कष्ट करून प्रयत्न करून केळी उत्पादन असेल, आता फळबागकडे भरपूर शेतकरी वळालेले आहेत. आपण याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलेलं आहे किंवा फळबाग कुठल्या पद्धतीनं करायला पाहिजे. पण आज आपण या शेतकऱ्यांना एक विचारूयात की बाबा नेमकं किती दिवस झाले लावून आणि ह्याचं फळधारणा जे असते केळीची ते किती दिवसामध्ये येऊ शकते. ही आता केळी लावलेली आहे आपण, हे लावून 3.5 ते 4 महिने झाले म्हणताय तुम्ही. ह्याला फळ किती दिवसात येऊ शकतं? 11 महिन्यामध्ये तोडावं लागतं. 11व्या महिन्यापर्यंत म्हणजे तोडणीसाठी येते. म्हणजे साधारणतः 9व्या महिन्यामध्ये 9 3 11 म्हणजे 3 महिने याला म्हणजे पोचण्यासाठी वेळ लागतो केळीसाठी. आपण आता प्रत्येक दिवशी पाहतोय की बाबा इस्रायलला केळी गेली आहे, बाहेरच्या देशात गेली आहे. प्रत्येक शेतकऱ्याला म्हणजे जे काही टॉप लेवलचे भाव आहेत ते आपल्याला यूट्यूबद्वारे किंवा न्यूजद्वारे आपल्याला कळतात. परंतु या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बाबा 8व्या ते 9व्या महिन्यामध्ये याला केळी लागायला चालू होते आणि 12व्या महिन्यामध्ये 11व्या ते 12व्या महिन्यामध्ये म्हणजे साधारणतः 1 वर्षानंतर आपण लागवड केल्याच्या नंतर याला मार्केटमध्ये आपण विक्री करू शकतो. म्हणजे तो 3 महिन्याचा काळ आणि हा 9 महिन्याचा काळ एवढा. म्हणजे की आपण लहान मुलं असतील घरामध्ये किंवा जास्त आपण लहान मुलांची काळजी घेतो त्याच पद्धतीनं जर ह्या केळीची काळजी घेतली. आता यांनी जे मर झाली आहे ते रोप लागवड केलेली आहे. हे रोप लागवड केल्याच्या नंतर काय झालं की बाबा आता त्यांची उंची लहान आहे किंवा ते आता नवीन रोप आहेत, परंतु ते मोठे जे झाले आहेत याला तर आपल्याला नक्कीच 9व्या महिन्यात त्याला फळ लागायला किंवा कळ्या लागायला चालू होतील. आपण ह्या प्लॉटवरती परत येणार आहोत की बाबा 9 महिने झाल्याच्या नंतर केळीची म्हणजे जे प्रजनन असतं, प्रजनन क्षमता किती आहे बाबा, किती झाडामध्ये आपण समजा 2000 रोपं लावले, 2000 रोपामध्ये आपण एक रेशो काढूयात की किती टक्के ह्या झाडांना केळी लागले किंवा आपल्याला 12व्या महिन्यापर्यंत किती झाडांना आपल्याला केळी तोडता येईल. असं 2000 लावलेत म्हणजे त्याच्यापैकी 200-300 रोपं म्हणजे खराब होऊन. आता त्यांच्या तोंडातून काय ऐकतोय आपण की बाबा आपण हा उद्योग करतोय. आता आम्ही म्हणजे कुठलेही चॅनल किंवा यूट्यूब असेल त्यांनी सांगितल्याच्या नंतर काय होतं की लोकांना वाटतं जे पॉझिटिव्ह आहे तेच दाखवलं होतं. पण हे खुद्द शेतकरी आहेत, त्यांनी सांगितलं बाबा स्वतः सांगणं म्हणजे हे काही वाईट गोष्ट नाही आहे की बाबा मर लागली किंवा रोग पडलाय. ते म्हणतायत की बाबा 300 रोपांचं इथं मर लागलेले होते, 300 रोपं त्यांनी परत आणून त्यांनी लागवड केलेली. हा 1.5 एकरच्या प्लॉटमधून आपण एक अभ्यास घेऊ शकतो की आपल्या मराठवाड्यामध्ये केळी येऊ शकते का किंवा मर किती लागते, पावसाचं प्रमाण काय असायला पाहिजे. यावर्षी आपण 2025मध्ये आपण पाहिलं सर्वात जास्त अतिवृष्टी हा भाग पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे. तसंच आपण पण पाहिलेलं आहे. आपण नक्की या प्लॉटला आपण नेक्स्ट टाइम विजिट दिल्याच्या नंतर या प्लॉटला 9 महिने झाल्याच्या नंतर फळधारणा किती झाडाला लागते किंवा 12व्या महिन्यात किती झाडांचं आपल्याला फळ विकता येईल हा तारतम्य ठेवून आपण नंतर नक्कीच भेटू. धन्यवाद.